नमस्कार शेतकरी राजांनो, स्वागत आहे तुमचे आपली सरकारी योजना या मराठी चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे नमो शेतकरी सन्मान योजना। पैसे आले नाही तर लगेच बघा कसे करायचे दुरुस्त। जर तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना देखील पैसे मिळायला हवे। पण जर तुम्हाला या योजनेद्वारे पैसे मिळत नसेल तर त्यासाठी काय करायचे ते आपण बघणार आहोत सविस्तरपणे। PM किसान सन्मान निधीचे प्रत्येक वर्षी 6,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळतात। त्याचप्रमाणे या योजनेचे देखील वार्षिक 6,000 मिळणार आहे, म्हणजे वर्षाला एकूण 12,000। जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही तर तो का मिळत नाही हे आपण जाणून घेऊया। सोबतच योजना लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे पैसे नियमितपणे मिळत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजना हप्ता का मिळत नाही बघा मोबाईलवर। तुम्हाला या योजनेचा लाभ का मिळत नाही आणि त्याचे कारण काय आहे हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील चेक करू शकता। खालीलप्रमाणे क्रोम ब्राउझर किंवा इतर कोणतेही ब्राउझरमध्ये PM किसान सन्मान निधी हे सर्च करा। पेज ओपन झाल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिसेल: न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, KYC, नो युअर स्टेटस। त्यापैकी तुम्हाला नो युअर स्टेटस म्हणजे 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे। पुढे चौकटीत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे। तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय क्लिक करा। हे आपल्या तुमचे नाव सर्च करा। PM किसान रजिस्ट्रेशन मोबाईल हा पर्याय निवडा। तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा टाका, OTP मिळवा, या बटनाला दाबा। OTP हा खालील चौकटीत टाका। लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल। हा रजिस्ट्रेशन क्रमांक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे चांगला ठेवा। कॉपी केलेला रजिस्ट्रेशन क्रमांक हा तुम्हाला pmkisan.gov इन बेनिफिशियरी स्टेटस न्यू.अपेक्स या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट डिटेल या पर्यायावरती टच करा। यानंतर तुम्हाला FTO प्रोसीड असा पर्याय दिसेल। त्यापुढे यस किंवा नो यापैकी एक पर्याय दिसेल। जर यस असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, पण जर नो असेल तर पेजच्या खाली तुम्हाला रिझन ऑफ FTO नॉट प्रोसीड हा पर्याय दिसेल आणि या ठिकाणी ते कारण असेल ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळील किंवा आपल्या गावातील CSC सेंटरला जाऊन त्यांना सांगा की आम्हाला योजनेचे पैसे मिळत नाही। ते तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करून देतील आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।